11 वाजले. 11 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कारच करते मी तुम्हाला. नमस्कार, कसे आहात? माझ्या YouTube चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. देवयानी वास्तूमध्ये. बस आयु शांतता. नमस्कार, कसे आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल देवयानी वास्तूमध्ये. आज मी तुमच्यासाठी एक छोटासा इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे. माझी ही छोटीशी वास्तू, त्यामध्ये एक माझं छोटंसं देवघर आहे आणि मी आज त्याचं मेकओव्हर करणार आहे. चला मग मी पहिले दाखवते माझं छोटंसं देवघर. हे बघा मंडळी, हे आहे माझं छोटंसं देवघर आणि ह्या छोट्याशा देवघराचा मी आज मेकओव्हर करणार आहे. हा बघा, हा माझं छोटासा देवघर आहे आणि मी याचं मेकओव्हर करणार आहे. याच्यामध्ये काही गोष्टी ऍड करणार आहे आणि देव क्लीनिंग, माझं देवघर क्लीनिंग पूर्ण मी सर्व चेंज करणार आहे. हा माझा हॉलचा एरिया आहे की इथे माझं टीव्ही युनिट आहे आणि माझं स्मॉल फ्लॅट आहे, त्यानुसार मी ऍडजस्ट केलेलं आहे. चला मग पुढं बघू. काढून साईडला ठेवून त्यांना स्वच्छ पितांबरी पावडरने घेतो. हवी होती देवाला, पण मला जसं हवं होतं आणि असं मी ऍडजस्ट केलं, कारण की ही दिशा आमची समोरची पूर्व आहे आणि देवाचं तोंड पूर्वेला हवं असं आपले पूर्वज म्हणतात. थोडंसं नारळाचं फ्लॅट आहे, जे मी देवघरात ठेवलेलं होतं, त्याला खूप मला आणि झाड तयार झालं. छोटे छोटे सेल्फ केले की
तुम्ही त्या छोट्या छोट्या शोच्या प्लॅन्स वगैरे वाटून पण मी ठेवू शकते आणि देवाऱ्याला वरती लावण्यासाठी पण जरा युनिक वाटतं. तर हे कार्डबोर्ड पासून बनवलं आहे. माझ्याकडे पितळाच्या ह्या छोट्या छोट्या वस्तू आहे शोच्या, की जेणेकरून मी त्यात ठेवेल. हे बघा, हा माझा DIY आहे. मी कार्डबोर्ड पासून हे देवाऱ्याच्या वरती लावण्यासाठी वॉलला मी वॉल हँगिंग बनवलं आहे आणि हा पूर्ण लुक आहे माझ्या देवाऱ्याचा. हे बघा, मी यामध्ये छोटे 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 पितळाचे माझ्याकडे भांडे होते ते मी ठेवले. हे बघा, पूर्ण जवळून दाखवते मी तुम्हाला. निकनॅक छोटे छोटे. हा माझा छोटासा स्मॉल देवारा होता. फर्निचरवाल्याकडनं बनवून घेतलेलं साईड टेबल, की जेणेकरून देवाचे सर्व सामान इथेच ॲडजस्ट झाले. त्याच्यासाठी मी दुसरं काही बॉक्स बनवायची मला गरज पडली, की मोठा देवारा विकत घ्या आणि मग जुना आपला छोटा देवारा काढून टाका, याची काही गरज नाही. आपण एक सनमायकाचे, की जेणेकरून यावर कव्हर अप करते, की जेणेकरून काही सण असला वगैरे की देवाला आपल्याला नैवेद्य द्यायचा असतो, मग हे ओपन करायचं, यावर हा सनमायका ठेवायचा आणि यावर देवाचं ताट ठेवायचं, की जेणेकरून हा पण एक स्पेस भेटतो आपल्याला. हा बघा माझ्या देवाऱ्याचा फायनल लुक. ह्यात मी कार्डबोर्ड पेपरपासून हे एक वॉल हँगिंग बनवलंय, की जेणेकरून मी छोट्या छोट्या वस्तू त्यात ठेवू शकते. असं तुम्ही पण तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या आयडियाज पासून काहीतरी क्रिएटिव्ह करू शकता आणि आपल्या देवघराला छान सुंदर असं बनवू शकता. हा आहे माझा देवाऱ्याचा फायनल लुक. तुम्हाला कसा वाटला
आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मंडळी, कसे आहात? कसा वाटलं तुम्हाला माझ्या देवघराचा मेकओव्हर? यातून तुम्हाला एक छोटीशी आयडिया जरी भेटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा हा. माझा हा छोट्या प्रवासाला सपोर्ट करा. तोपर्यंत बाय बाय, राम राम. आपण भेटू परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके.